मगाशी आपण हे जे हाच एक डाटा आपण वापरला होता, राईट. इथे मी एक ॲव्हरेजचा कॉलम करते. खालच्या सेलमध्ये आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून घेऊयात. ओके. ओके. जर ॲव्हरेजची व्हॅल्यू 50च्या वर असेल तर मला त्या ॲव्हरेजच्या व्हॅल्यूमध्ये 2 मिळवायचे, आणि जर ॲव्हरेजची व्हॅल्यू 50च्या वर नसेल तर ती ॲव्हरेजची व्हॅल्यू जशीच्या तशी राहील. परत रिपीट करते. आपण पहिली आता ॲव्हरेजची व्हॅल्यू कन्सिडर करूया. पहिली व्हॅल्यू 55.67, तर ही व्हॅल्यू 50च्या वर आहे का? तर आहे. असेल तर मला त्यात 2 मिळवायचे, म्हणून 2 मिळवून मला हवा असणारा रिझल्ट असणार आहे 57.67, आणि हा मला इथे लिहायचा आहे. ओके. नसेल तर ती व्हॅल्यू मात्र जशीच्या तशी असायला हवी आहे. याचं उदाहरण म्हणजे इथे पहा 48.67 हे 50च्या वर नाही आहे, तर ही व्हॅल्यू मात्र जशीच्या तशी इथे डिस्प्ले व्हायला हवी आहे. ओके. आपण परत ह्या 3 गोष्टी सेपरेट करूयात की लॉजिकल टेस्ट काय असते. लॉजिकल टेस्ट आपल्याला चेक करायचं आहे की ही ॲव्हरेजची व्हॅल्यू 50च्या वर आहे का. दॅट मीन्स F7 ग्रेटर दॅन 50 ही तुमची लॉजिकल टेस्ट असणार आहे. व्हॅल्यू इफ ट्रू काय असणार आहे. व्हॅल्यू इफ ट्रू, जर ही टेस्ट ट्रू आली, लॉजिकल टेस्ट जर ट्रू आली, तर काय रिझल्ट तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे, काय ॲक्शन तुम्हाला करायची आहे. आधी आपण लॉजिकल टेस्ट लिहूयात. ही सेल कुठली आहे. F7 ग्रेटर दॅन 50. पहिली असणार आहे F7 ग्रेटर दॅन 50 ही टेस्ट असणार आहे. ही टेस्ट जर ट्रू आली तर काय ॲक्शन करायची आहे. दॅट विल बी, असेल तर मला F7 मध्येच 2 मिळवायचे. ओके. आणि व्हॅल्यू इफ फॉल्स म्हणजे ही टेस्ट फॉल्स असेल तर कुठली ॲक्शन करायची आहे. दॅट वी हॅव टू मेन्शन. हे जर फॉल्स असेल तर ॲव्हरेजची व्हॅल्यू मात्र जशीच्या तशी असायला हवी आहे. म्हणजेच काय, F7 हा F7च राहणार आहे, F7 हा बदलणार नाही आहे. ओके. सो ठरल्याप्रमाणे ह्या 3 गोष्टी आधी मी सेपरेट केल्या. हे मुद्दामहून सेपरेट, आणि नंतर आपण हे सॅग्रिगेशन नंतर आपण कंबाईन करणार आहोत, कारण हे सुरुवातीला आपल्याकडे एकच लॉजिकल टेस्ट आहेत. हळूहळू आपण ह्या असंख्य टेस्ट एकत्र करून मग कुठली ॲक्शन करायची, किंवा हे फॉल्स असेल तर अजून कुठली ॲक्शन केली पाहिजे, असे कॉम्बिनेशन्स आपण वाढवत जाणार आहोत. म्हणून लॉजिकल टेस्ट, व्हॅल्यू इफ ट्रू, व्हॅल्यू इफ फॉल्स, या 3 स्टेप्स इफ फंक्शनमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही सेपरेट आउट करून त्या मी आधी सेपरेट लिहून घेतल्या आहेत, आणि आत्ता मी इथे त्या इफने कंबाईन करणार आहे. ओके. इफ आणि ब्रॅकेट ओपन केल्यावर आपल्याला सिंटॅक्स दिसतोय. लॉजिकल टेस्ट, पहिली एकच टेस्ट आहे आपल्याकडे. आपण चेक करणार आहोत ही व्हॅल्यू, ॲव्हरेजची व्हॅल्यू 50च्या वर आहे का. F7 ग्रेटर दॅन 50, कुठेही कॉमा येणार नाही. लॉजिकल टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला इथे कॉमा प्रिंट करायचा आहे. ओके. हे जर ट्रू असेल तर काय असेल, तर ॲव्हरेजमध्येच 2 मिळवायचे. दॅट्स वाय F7 + 2. ओके. अदरवाईज व्हॉट, अदरवाईज F7 विल रिमेन ॲज इट इज. आपण हा सिक्वेन्स आपला पाळला की ही लॉजिकल टेस्ट आहे, ही व्हॅल्यू इफ ट्रू आहे, आणि ही व्हॅल्यू इफ फॉल्स आहे. ओके. आणि मी एंटर करून हा फॉर्म्युला ड्रॅग करणार आहे. ओके. तुम्ही बघा, पहिला रिझल्ट पहा आता 55.67 50च्या वर असल्यामुळे 2 ॲड झालेत. पण इथे जर बघितलं तर ही व्हॅल्यू जशीच्या तशी आहे. उदाहरणार्थ समजा मी ॲव्हरेजची व्हॅल्यू आता 50च्या जर खाली इथे अपडेट केली तरी ही इथे अपडेट होत नाही आहे, कारण ही व्हॅल्यू आत्ता लॉजिकल टेस्ट इथे सॅटिस्फाय होत नाही आहे. म्हणून व्हॅल्यू इफ फॉल्स इथे ही ॲक्शन इथे कंप्लीट केली जाते. ओके. ह्याचं अजून एक उदाहरण बघूयात आपण.
ओके. हां, मगाशी जो टेबल आपण वापरला सेल्स टार्गेटचा तोच टेबल आता इथे दिसतोय. इफ द सेल्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट द कमिशन इज 10% ऑफ सेल्स. इफ सेल्स डू नॉट रीच द टार्गेट द कमिशन इज ओनली 5% ऑफ द सेल्स. आणि दिलेल्या गोष्टी आहेत, नावं दिली आहेत सेल्सची, सेल्स किती केला आहे कोणी तो दिलेला आहे आणि टार्गेट दिलं आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कमिशन. ओके. सो आपण पहिला एम्प्लॉई कन्सिडर करणार आणि आपण फॉर्म्युला इथे इनपुट करून आपण त्याला ड्रॅग करणार आहोत. राईट. सो मगाशी ठरल्याप्रमाणे आपण लॉजिकल टेस्ट काय, व्हॅल्यू इफ ट्रू काय आणि व्हॅल्यू इफ फॉल्स काय, ह्या 3 गोष्टी आपण आधी लिस्ट आउट करूयात. पहिल्यांदा लॉजिकल टेस्ट करताना परत काही काही गोष्टी रिपीट करते की लेस दॅन ग्रेटर दॅन ही चिन्ह आलीच पाहिजे. कंपॅरिझन ही फक्त 2 व्हॅल्यूजच्या मध्येच होतीये आणि ती कंपॅरिझन ट्रू असेल तर काय आणि फॉल्स असेल तर काय, अशा 3 गोष्टी आपण लिस्ट आउट करणार आहोत. तर पहिली गोष्ट की लॉजिकल टेस्ट काय आहे. या प्रश्नातच काही उत्तरं लपलेली असतात. उदाहरणार्थ मी वाचत जाते आणि त्यांना लिस्ट आउट करत जाते. इफ द सेल्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट, ह्या पहिल्या वाक्यातच तुमची टेस्ट इथे लपली आहे. सेल्स म्हणजे सेल्सची कुठली सेल आहे तर माझ्या इथे आता स्क्रीनवर पहा C26 ही सेल्सची सेल आहे. C26 म्हणजेच ही 1000ची सेल. टार्गेट कशात लिहिलं आहे पहिल्या एम्प्लॉईचं तर D26. सो इफ सेल्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट, ही लॉजिकल टेस्ट झाली आहे. लॉजिकल टेस्ट नेहमी ट्रू किंवा फॉल्स असा रिझल्ट देतात. मग ट्रू असेल तर काय, ट्रू असेल तर इफ द सेल्स आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट द कमिशन इज 10% ऑफ सेल. मग तिथे आपल्याला कमिशन कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड हाऊ मच इज द कमिशन, 10% ऑफ सेल्स. सेल्स आता कुठल्या सेलमध्ये आहे तर C26 मध्ये. So this will be your value if true. This cell will be your value if true. Okay. If the sales are greater than or equals to target, ह्या वाक्यात लॉजिकल टेस्ट आली आहे. The commission is 10% of sales, value if true आली आहे. If sales do not reach the target, that means logical test false असेल तर the commission is only 5% of the sales. त्यावेळेस कमिशन 5% असणार आहे. 5% कशाच्या तर परत सेल्सच्या. ओके. and this will be your value if false. राईट. ह्या 3 गोष्टी मी सारख्या सारख्या रिपीट करते की आपण ह्या सेपरेट आउट मी मुद्दाम करते आहे आणि त्या नंतर तुमच्या समोर इथेच कंबाईन करते. लॉजिकल टेस्ट काय आहे, व्हॅल्यू इफ ट्रू काय आहे आणि व्हॅल्यू इफ फॉल्स काय आहे, ह्या 3 गोष्टी मी परत सेपरेट केल्यात. आणि आता आपण इफने सुरुवात करूयात. इफ ओपन ब्रॅकेट केल्यानंतर पहिली एंटिटी दिसते लॉजिकल टेस्ट. सिंटॅक्सकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर लॉजिकल टेस्ट हे 2च शब्द तुम्हाला बोल्डमध्ये दिसतात. व्हॅल्यू इफ ट्रू आणि व्हॅल्यू इफ फॉल्स हे बोल्डमध्ये नाही आहेत. जी सिंटॅक्समधली एंटिटी तुम्ही एंटर करत आहात तो भाग तुम्हाला बोल्ड दिसेल. उदाहरणार्थ मी लॉजिकल टेस्ट आता एंटर करते की C26 ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू D26. लॉजिकल टेस्ट कंप्लीट झाली आहे. लॉजिकल टेस्ट कंप्लीट केल्यानंतर सिंटॅक्समध्ये कॉमा दिसतोय म्हणून मी कॉमा देणार. व्हॅल्यू इफ ट्रू म्हणजे ही जी टेस्ट आता आपण एंटर केली आहे ही टेस्ट ट्रू असेल तर काय करायचं आहे, ट्रू असेल तर कमिशन आपण देणार आहोत 10% ऑफ सेल्स. ओके. आता व्हॅल्यू इफ ट्रू तुम्ही एंटर करत आहात तर तुम्ही सिंटॅक्समध्ये पाहू शकता व्हॅल्यू इफ ट्रू ही एंटिटी इथे बोल्ड झालेली दिसतीये. कॉमा व्हॅल्यू इफ फॉल्स विल बी 5% ऑफ सेल्स. राईट.
तिन्ही एंटिटीज एंटर करून झाल्यानंतर मी ब्रॅकेट क्लोज करणार, एंटर करणार आणि फॉर्म्युला आय विल ड्रॅग द फॉर्म्युला. ओके. सो ॲलन हा जो पहिला एम्प्लॉई आहे त्याचं कमिशन फक्त 50 रुपये असणार आहे, कारण त्याने सेल्स केला आहे 1000 रुपयांचा. त्याचं टार्गेट होतं 5000चं. त्याने त्याचं टार्गेट अचीव केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला कमिशन मिळणार फक्त 5%. दुसरा जो एम्प्लॉई आहे बॉब, त्याचा सेल्स 6000चा आहे, त्याचं टार्गेट 5000चं आहे. कमिशन त्याला 10% मिळालं आहे, कारण त्याने त्याचं टार्गेट हे अचीव केलं आहे. ओके. सो इझिली आपण नंबर ऑफ रिझल्ट्स, एनी नंबर ऑफ रिझल्ट्स वी कॅन कॅल्क्युलेट युजिंग these functions. ओके. सो these are the two examples. आपण सिम्पल इफ जे बघितलं हे त्याचे दोन चांगली उदाहरणं आपण बघितली. सेल्स, टार्गेट आणि कमिशन्स शी रिलेटेड ही 2 एक्झाम्पल्स होती. परत आपण यावर येऊयात, मार्कशीटवरच्या एक्झाम्पल्सवर येऊयात. ओके. पहिला स्टुडंट तुम्ही कन्सिडर करा. पहिला स्टुडंट सचिन. सचिनला फिजिक्समध्ये मार्क्स आहेत 45, केमिस्ट्रीमध्ये 55, बायोलॉजीमध्ये 67 आणि सचिनचे ॲव्हरेजचे मार्क्स आहेत 55.67. आणि जर ॲव्हरेजचे मार्क्स 50च्या वर असतील तर पास. तर ह्या केसमध्ये सचिन पास होतो आहे. तुम्ही पाहाल तर रिझल्ट आपला पास आला आहे. ओके. पण ॲक्च्युअल मार्किंगची जर स्टाईल बघितली की फिजिक्समध्येही 50च्या वर असायला हवेत, केमिस्ट्रीत पण 50च्या वर असायला हवेत, बायोलॉजीमध्येही 50च्या वर असायला हवेत आणि हे तीनही 50च्या वर असतील तर आपसुकच ॲव्हरेजची व्हॅल्यू ही 50च्या वर जाईल. राईट. त्यामुळे तीनही पेपर, तीनही मार्क्स, तीनही विषयांचे मार्क्स हे 50च्या वर असायला हवेत. देन अँड देन स्टुडंट इज पास. हा जर क्रायटेरिया असेल तर त्या केसमध्ये सचिन मात्र नापास झाला आहे, कारण सचिनला फिजिक्सचे मार्क जर तुम्ही पाहिलेत तर ते 45 आहेत आणि ॲक्च्युली दॅट शुड बी अबव 50. राईट. तर ह्या केसमध्ये सचिन फेल झाला आहे. तर आत्ता ही जी सेकंड केस आत्ता मी डिस्कस केली त्या केसप्रमाणे आपण जाऊयात की तीनही विषयांचे मार्क्स 50च्या वर असायला हवेत. ते असतील तर पास, नसतील तर फेल. ओके.